मुंबई, गजबजलेली, कधी न झोपणारी आणि प्रत्येक चेहऱ्यामागे एक गोष्ट लपवणारी नगरी. या शहरात हजारो लोक रोज जन्म घेतात, हजारो स्वप्ने उगवतात आणि काही स्वप्ने काळोखात हरवतात. अशाच एका पावसाळी सकाळी शहर हादरलं जेव्हा बांद्र्यातील एका आलिशान टॉवरमध्ये प्रसिद्ध हृदयतज्ञ डॉक्टर संपदा जोशी यांचा मृतदेह सापडला. ती डॉक्टर संपदा, जिने अनेकांचे प्राण वाचवले होते, जिने रुग्णालयाच्या व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवला होता, तीच डॉक्टर आता स्वतः मृत अवस्थेत सापडली होती. पोलीस आले, मीडियाने गर्दी केली आणि सर्वांनी एकच प्रश्न विचारला, ही आत्महत्या होती की हत्या? क्राईम ब्रांचचा वरिष्ठ अधिकारी अभिषेक पाटील तपासासाठी पोहोचला. घर आतून बंद होतं आणि टेबलावर एक छोटं पत्र सापडलं. मला माफ करा, मी आता थकलो आहे. पण अभिषेकने पाहिलं की संपदाचा चष्मा तुटलेला होता, कॉफी कप जमिनीवर होता आणि फोनवर शेवटचा कॉल उघडा होता. त्याला जाणवलं की काहीतरी वेगळं आहे. हे पत्र जबरदस्तीने लिहून घेतल्यासारखं वाटतंय. त्याने घरातील प्रत्येक कोपरा तपासला आणि लॅपटॉप दिसला नाही. संपदाजी नेहमी तिचं काम जतन करायची, ती फाईल्स कुठे गेल्या होत्या? दुसऱ्या दिवशी अभिषेकने तिच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. सहकारी म्हणाले, सर, ती काही दिवसांपासून घाबरलेली होती. म्हणायची की वरून दबाव आहे. काहींनी कुजबूज केली. संपदाने मंत्रालयाच्या आरोग्य विभागात घोटाळ्याबद्दल माहिती दिली होती. ती काही मोठी माणसं अडकवणार होती. त्याच क्षणी अभिषेकला समजलं की हे फक्त आत्महत्या नाही. संपदाची जवळची मैत्रीण सायली कुलकर्णी, एक धाडसी पत्रकार, तिने सांगितलं, ती म्हणाली होती की जर माझ्यासोबत काही घडलं तर माझा लॅपटॉप आणि बँक लॉकर बघ. अभिषेक आणि सायलीने मिळून तपास सुरू ठेवला. ते रात्रभर संपदाच्या हॉस्पिटलमध्ये घुसले आणि सर्व्हर रूम तपासली. तिथून काही फाईल्स गायब होत्या, पण बॅकअपमध्ये काही व्हिडिओ फुटेज सापडले. त्या व्हिडिओमध्ये मोठ्या औषध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि काही वरिष्ठ अधिकारी भेटताना दिसत होते. त्यात एका प्रसिद्ध खासदाराचा सहाय्यकही होता. अभिषेकने तो पुरावा वरिष्ठांकडे पाठवायचं ठरवलं, पण लगेच त्याला फोन आला. अभिषेक, केस बंद कर, हे वरचं प्रकरण आहे. त्याने दुर्लक्ष केलं आणि तपास सुरूच ठेवला. पण दुसऱ्या दिवशी त्याचं ट्रान्सफर ऑर्डर आलं. नागपूरला बदली. त्याला समजलं की आता तो एकटाच आहे, पण त्याने हार मानली नाही. तो सायलीच्या मदतीने तपास सुरू ठेवत राहिला. सायलीने न्यूज चॅनेलवर हा मुद्दा उचलला. तिच्या रिपोर्टमध्ये तिने विचारलं, डॉक्टर संपदाच्या मृत्यूमागे कोण? एका प्रामाणिक डॉक्टरचा जीव सत्तेच्या खेळात बळी गेला का? शहरभर चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर संताप उसळला. पण दुसऱ्या दिवशी चॅनेलचा सर्व्हर क्रॅश झाला. रिपोर्ट गायब झाला आणि सायलीला धमकी आली, थांबली नाहीस तर पुढची तू. अभिषेक आणि सायली दोघांनी पुन्हा संपदाच्या घरात जाऊन सर्व सीसीटीव्ही बॅकअप मिळवले. त्यात एक व्हिडिओ होता. रात्री 3 वाजता काही पुरुष घरात घुसतात. संपदा काहीतरी सांगते आणि कॅमेरा बंद होतो. एका व्यक्तीच्या हातात लाल अंगठी दिसते. अभिषेकने लक्षात घेतलं, खासदार संजय देशमुख हीच अंगठी नेहमी घालत होता. आता सगळं स्पष्ट होतं. पण पुरावे मिळण्याआधीच ड्रायव्हर गायब झाली. अभिषेकने फाईल्सची कॉपी ठेवल्याचं सांगून एका विश्वासू पत्रकाराला ती दिली. त्याच रात्री तो गायब झाला. दुसऱ्या दिवशी बातमी आली, अभिषेक पाटीलवर गोपनीय माहिती फुटल्याचा आरोप, निलंबन. सायली हादरली, पण ती मागे हटली नाही. काही महिन्यांनी देशभरात औषध घोटाळ्याची चौकशी थांबवण्यात आली आणि देशमुखला केंद्रीय समितीत बढती मिळाली. 1 वर्षानंतर मुंबईत डॉक्टर संपदा आरोग्य ट्रस्ट उघडला गेला. उद्घाटनासाठी देशमुख स्वतः आला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि मागच्या बाजूला उभी होती सायली. तिच्या चेहऱ्यावर निश्चय आणि दुःख दोन्ही होतं. ती म्हणाली, संपदा, तुझा आवाज मेला नाही. मी तो जगाला ऐकवीन. रात्री ती आपल्या ऑफिसमध्ये बसली. जुनी पेनड्राईव्ह लावली आणि फोल्डर उघडला. truth_final_backup. आत व्हिडिओ फाईल होती, न उघडलेली, सुरक्षित.
सायली हसली. तिने ती कॉपी करून आपल्या नवीन डार्क वेब चॅनेलवर अपलोड केली. नाव दिलं संपदाचं सत्य. 2 दिवसांनी देशभरात व्हिडिओ व्हायरल झाला. लोकांनी पाहिलं, संपदा काही दिवस आधी स्पष्ट सांगते, जर माझ्यावर काही झालं तर त्यामागे सत्ताधाऱ्यांचा हात आहे. लोक रस्त्यावर उतरले. पण काही दिवसांनी पुन्हा सगळं शांत झालं. देशमुख राजकारणात अजून वर गेला. सायलीवर केस दाखल झाली. पुरावे फेक घोषित केले गेले. पण शहराच्या एका लहानशा रस्त्यावर संपदा स्मृती फ्री क्लिनिक नावाचा बोर्ड लागला. सायली तिथे दररोज काही गरीब रुग्णांना मोफत औषधे द्यायची. तिने भिंतीवर संपदाचा फोटो ठेवला होता आणि त्याखाली एक ओळ लिहिली होती, सत्य हरत नाही, ते फक्त थांबतं. मुंबई पुन्हा गजबजली. पाऊस पुन्हा आला आणि कुठेतरी दूर एक सत्य पुन्हा शांतपणे श्वास घेत राहिलं. डॉक्टर संपदाची लढाई संपली नव्हती. ती आता सायलीच्या रूपात चालू होती. आणि प्रत्येक वेळी जेव्हा एखादा प्रामाणिक माणूस सत्तेच्या विरोधात उभा राहतो, तेव्हा संपदा पुन्हा जन्म घेते. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.